नमस्कार. मी सविता सुर्वे मुक्ताई क्रोशा आणि फॅशनमध्ये आपलं स्वागत करत आहे. मी आज आपणाला शिकवणार आहे क्रोशाच्या विणकामाचा पाया म्हणजे सुरुवात कशी घ्यायची, म्हणजे स्लिप नॉट, त्याच्यानंतर साखळी, चैन. यासाठी आपल्याला साहित्य लागणारे लोकर, क्रोशाची सुई आणि कैची. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण बोटावर धागा कसा गुंडाळायचा हे सांगणार आहोत. आपण करंगळीच्या पाठीमागून धागा घेणार आहोत. या दोन बोटांच्या पुढून आणि अनामिकेवरती गुंडाळणार आहोत, जेणेकरून आपल्याला विणकाम करताना धागा जसा जरुरी आहे तसा आपण ओढून घेऊ शकतो. या दोन बोटांमध्ये विणकाम पकडून ठेवायचं आणि उजव्या हाताच्या या दोन्ही बोटांनी सुई पकडायची. सुईचं डायरेक्शन बघा, असं राहील, किंवा पेनासारखी तुम्ही पकडू शकता. पेनासारखी पकडून तुम्ही विणू शकता, जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ते. आता आपण सुरुवात शिकूया. हे पहा, मी इथे गुणिलेचं चिन्ह केलं. आता मी ही क्रोशाची सुई याच्यातून घालून हा धागा ओढून घेत आहे आणि हा झाला आपली सुरुवात. आपण हिला टाईट करून घेऊया. आता आपण सांगितल्याप्रमाणे धागा गुंडाळून घेऊ बोटावरती आणि साखळीला सुरुवात करूया. तर आपण हे लोकरचा एक वेढा घेतला आहे सुईला आणि तो आपण या सुरुवातीमधून काढून घेतला आहे, म्हणजे आपली ही साखळी तयार झाली. असेच आपण 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 हे आपण 10 साखळ्या केल्या. आता आपण या साखळ्यांवरती मुख्य खांब शिकूया, म्हणजे बिनअट्टीचा खांब. थोडक्यात कुठेही आपण अट्टी घेणार नाही, काही घेणार नाही, फक्त एक साखळी एक्स्ट्रा घेणार आहोत, कारण हा बिनअट्टीचा खांब असल्यामुळे आपण इथे या साखळीला एक खांब म्हणून मोजूया. आता आपण ही साखळी सोडून पुढच्या साखळीमध्ये, हे पहा तुम्हाला साखळ्या दिसत आहेत, ह्या साखळ्याच्या वरच्या साईडचा टाक्यातून मी सुई घालते, पुन्हा इकडून एक वेढा घेते. आता आपल्या सुईवरती 2 टाके झाले, तर आपण हा टाके काढून घेऊ. 2चा 1 केला आपण. आता आपण पुन्हा पुढच्या साखळीमध्ये सुई घालूया. पुन्हा आपल्याकडे 2 टाके होत आहेत, 2चा 1 केला. हे आपण शेवटपर्यंत असंच विणूया. दोनाचा 1, पुन्हा सुईमध्ये साखळी घालून हे पहा, आपले मुख्य खांबांची पूर्ण ओळ करून झालेली आहे. आता आपण धागा कट करून घेऊया आणि अर्धखांबाची सुरुवात करूया. अर्धखांबांची सुरुवात करतानाही आपण साखळी घेतलीच आहे. साखळी हा आपला पायाचा आहे, त्यामुळं प्रत्येक विणकामाला साखळी सुरुवात घेणं जरुरीच असतं. आता इथे 10 साखळ्यानंतर आपण 2 साखळ्या एक्स्ट्रा करणार आहोत आणि आता आपण ह्या सुईकडून 2 साखळ्यामधून तिसऱ्या साखळीमध्ये खांब घेणार आहोत, मुका खांब, अर्धखांब.
आता मी सुईवर एक आळा घेतला आहे वेढी. ह्या तिसऱ्या साखळीतून सुई घालून मी तिकडून एक वेढा घेतला आहे. आपल्या याच्यावरती 3 वेढे झाले. तर आपण 3चा 1 करतो आहे. पुन्हा तेच सुईवर एक वेढा घेतला, साखळीतून सुई घालून दुसरा वेढा घेतला. हे झाले आपले 3. ह्यातले 2 सोडतो आहे. 2चा 1 केला. परत आता पुन्हा इथे 2चा नाही सॉरी एक वेढा घेतला. हा दुसरा. हे मिळून 3 झाले. 3चे आपण एकदम सोडतो आहे. आपण अर्धखांब करतो आहे. त्यामुळे एक वेढा घेतला, साखळीतून सुई घालून दुसरा घेतला. हे झाले 3चा 1. आता मी हे पूर्ण लाईन मिळून घेते. हे पहा, आता आपल्या अर्धखांबाची ओळही कंप्लीट झालेली आहे. आता मी धागा कट करून घेते आणि आपण खांब करूया. हे पहा, खांब करण्यासाठी साखळी तयार करून घेतलेली आहे. आता मी एक्स्ट्रा 3 साखळी विणत आहे. 1 2 3. जे आपल्याला विणकाम करताना जर आपण खांब विणतो तर त्या खांबाच्या उंची एवढ्या ह्या साखळ्या होतात. खांबाची उंची एवढ्या होतात. मग आपण ह्याला एक खांब मोजणार आहोत. आपण सुईमधून वेढा घेतला आहे. त्याच्यानंतर आपण हे 3 साखळ्या सोडून चौथ्या साखळीमध्ये सुई घालून एक वेढी घेणार आहोत. हे झाले 3 वेढे. 3चे 2 केले. 2चा 1. पुन्हा सुई घालून एक वेढा घेतला. 3चे 2. 2चा 1. हे झालं आपला खांब. पुन्हा सुईमधून टाका घालून 3 वेढे घेतले. 3चा 1. 1चा 2चा 1. हे पाहता पुन्हा मी सुईवर आडी घेतली आहे. त्याच्यानंतर टाक्यातून सुई पुढे घालून तिकडून एक आडी घेतली आहे. हे झाले आपले 2. 2चा आपण 2 सोडून 1 झाला ना, पहिला 1 होता. 3 झाले. आडी घेतली आहे. साखळीतून सुई घालून पुन्हा एक आडी घेतली. आता ह्याचा 2 केले. 2चा 1. हे 3चे 2. 2चा 1. आता हा आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार. हे झाले आपले खांब तयार. आता आपण धागा कापून घेणार आहोत. तर हे पहा, हे आपण बनवले आहे साखळी. नंतर हे आपले मुके खांब. हे अर्धे खांब आणि हे खांब. अशा प्रकारे आपल्या क्रोशाच्या विणकामामधील सर्वात महत्त्वाचे टाके विणून झाले आहेत आपले. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया असंच एखाद्या व्हिडिओमध्ये.